मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण करंट अफेअर्सची एक सिरीज सुरू केली आहे आणि आजचा हा 8वा व्हिडिओ असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या करंट अफेअर्सवरती आधारित महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत आणि त्या एमसीक्यूजच्या उत्तरामागील करंट अफेअर्सची पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 1 डिसेंबर पासून सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील आणि हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह तसेच मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून असून रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच इंडियन स्टेट इज द होस्ट ऑफ अ फिडे चेस वर्ल्ड कप 2025? फिडे चेस वर्ल्ड कप 2025 कोणत्या भारतीय राज्यात आयोजित केला जाणार आहे? ऑप्शन्स आहेत केरला, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका. तर विद्यार्थी मित्रांनो, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अलीकडेच फिडे चेस वर्ल्ड कप 2025चा अधिकृत लोगो आणि गीत प्रकाशित केलं. ही स्पर्धा 31 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यात झाली असून 23 वर्षानंतर पुन्हा भारतात ही विश्वचषक स्पर्धा घेण्यात आलेली आहे. 82 देशातील सुमारे 206 खेळाडू $20 लाख इतक्या बक्षीस रकमेकरिता या स्पर्धेमध्ये भाग घेतले होते. गुकेश, अर्जुन एरिगेसी, अनिश गिरी, वेस्ली सो, हान्स नॉमन यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा. पुढचा प्रश्न आहे, कमलांग टायगर रिझर्व्ह इज लोकेटेड इन विच स्टेट? कमलांग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्ह्याच्या आग्नेय भागात कमलांग व्याघ्र प्रकल्प आहे. हा पूर्व हिमालय जैवविविधता हॉटस्पॉटचा एक भाग आहे. या संरक्षित क्षेत्राचे नाव कमलांग नदीवरून ठेवण्यात आलेले आहे, जी नदी पुढे ब्रह्मपुत्रेत मिळते. स्थानिक लोकांचं सशक्तीकरण आणि पर्यटन वाढीसाठी येथे नैसर्गिक पायवाट व ॲग्लिंग पर्यटन विकसित करण्याची घोषणा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री वोन गोल्ड मेडल इन बोथ अंडर 18 बॉयज अँड अंडर 18 गर्ल्स कबड्डी इव्हेंट ॲट द 2025 एशिया युथ गेम्स? 2025 एशियन युथ गेम्स मध्ये अंडर 18 बॉयज आणि अंडर 18 गर्ल्स कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणत्या देशाने जिंकले? ऑप्शन्स आहेत इराण, इंडिया, जापान आणि साऊथ कोरिया. तर विद्यार्थी मित्रांनो, बहरीन येथे झालेल्या 2025 एशियन युथ गेम्स मध्ये भारताने मुलं आणि मुली या दोन्ही गटामध्ये सुवर्ण पदक जिंकून दुहेरी विजेतेपद मिळवले. मुलींच्या संघाने इराणचा 75-21 असा मोठ्या फरकाने पराभव केला. नेहा पटेल आणि रिया सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात इराणला 35-32 ने हरवून विजय मिळवला. या विजयाने आशियात भारताचं युवा कबड्डीतील अधिराज्य पुन्हा सिद्ध झालं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत. पुढचा प्रश्न आहे, रेड सँडर्स ऑल्सो कॉल्ड रेड सॅन्डलवूड इज एंडेमिक टू विच रिजन ऑफ इंडिया? रेड सॅन्डलवूड हा भारतातील कोणत्या प्रदेशाचा स्थानिक जैव प्रकार आहे? ऑप्शन्स आहेत हिमालयाज, ईस्टर्न घाट, वेस्टर्न घाट आणि छोटा नागपूर प्लेटू. तर विद्यार्थी मित्रांनो, रेड सँडर्स किंवा लाल चंदन हा मध्यम आकाराच्या झाडाचा प्रकार असून तो मुख्यतः आंध्र प्रदेशातील पूर्व घाटाच्या कोरड्या पानझडी अरण्यात आढळतो. त्याचे लाकूड अतिशय मौल्यवान असून फर्निचर, कोरीव काम व वाद्य निर्मितीसाठी वापरले जाते. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने या वनस्पतीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रवेश आणि लाभ वाटणी अंतर्गत आर्थिक सहाय्य दिले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ईस्टर्न घाट किंवा पूर्व घाट. पुढचा प्रश्न आहे, माउंट किलिमांजारो दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत असलेले माउंट किलिमांजारो कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन्स आहेत फ्रान्स, जापान, ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया. तर माउंट किलिमांजारो हा टांझानियाच्या ईशान्य भागात असून आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत, ज्याची उंची 5895 मीटर आहे,
तो कोणत्याही पर्वत श्रेणीचा भाग नसल्यामुळे जगातील सर्वात मोठा फ्री स्टँडिंग पर्वत मानला जातो. हा 3 ज्वालामुखी शंकूंनी तयार झालेला स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे, किबो, माव्हेन्सी आणि शिरा. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, टांझानिया. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड सिटीज डे इज ऑब्झर्व्ड एव्हरी इयर ऑन विच डे? वर्ल्ड सिटीज डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर 28, ऑक्टोबर 29, ऑक्टोबर 30 आणि ऑक्टोबर 31. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघ 31 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड सिटीज डे साजरा करते. शाश्वत नागरी विकास, राहण्यायोग्य व समावेशक शहरे निर्माण करण्याविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश असतो. 2025चा विषय आहे पीपल सेंटर्ड स्मार्ट सिटीज. सर्वसाधारण वार्षिक थीम बेटर सिटी बेटर लाईफ अशीच कायम आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 31 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, नो योर व्हेकल इज अन इनिशिएटिव्ह ऑफ विच ऑर्गनायझेशन? नो योर व्हेकल ही योजना किंवा उपक्रम कोणत्या संस्थेचा आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, फास्टॅगचा योग्य वाहनांशी दुवा आहे की नाही हे तपासण्यासाठी NHAI ने KYV म्हणजेच नो योर व्हेकल प्रक्रिया सुलभ केली आहे. वाहनाचे छायाचित्र व RC अपलोड करून ही पडताळणी केली जाते. 2024 पासून लागू झालेल्या या प्रक्रियेद्वारे गैरवापर रोखण्यासाठी मदत होते. दर 3 वर्षांनी पुनर्पडताळणी आवश्यक असून NPCI ने या सूचना अधिसूचित केल्या आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज एक्सरसाइज ड्रोन कवच कंडक्टेड बाय द इंडियन आर्मी? भारतीय लष्कराचा एक्सरसाइज ड्रोन कवच हा सराव कुठे पार पडला? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम आणि नागालँड. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्व कमांड अंतर्गत स्पियर कॉर्प्सने सप्टेंबर 25 ते 28 दरम्यान पूर्व अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात एक्सरसाइज ड्रोन कवच आयोजित केलं. पुढील पिढीच्या ड्रोन युद्धासाठी तयारी तपासणे व प्रतिकार प्रणालींची चाचणी करणे हा या सरावाचा उद्देश होता. ITBPचे जवान सुद्धा या सरावात सहभागी झाले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, द तिखीर ट्राइब इज प्रायमरली फाउंड इन विच इंडियन स्टेट? तिखीर जमात मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? ऑप्शन्स आहेत आसाम, मणिपूर, नागालँड आणि सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, तिखीर जमात ही नागालँडमधील एक स्थानिक अनुसूचित जमात आहे. अलीकडेच या जमातीने पोलीस भरतीत नोकलाग जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश करण्याची मागणी केली. त्यांचा प्रमुख उत्सव सोंगलकनी ऑक्टोबर 9 ते 12 दरम्यान ढालीच्या युद्धासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नागालँड. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज वर्ल्ड हेल्थ समिट 2025 हेल्ड? वर्ल्ड हेल्थ समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत जेनेवा, स्वित्झर्लंड, पॅरिस, फ्रान्स, न्यूयॉर्क, अमेरिका आणि बर्लिन, जर्मनी. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड हेल्थ समिट 2025 ही 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान बर्लिन येथे आयोजित झाली. या वर्षीचा मुख्य विषय टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हेल्थ इन फ्रॅगमेंटिंग वर्ल्ड. जागतिक आरोग्य तज्ञांच्या सहभागासह आरोग्यविषयक सहकार्य व उपयोगी कृती पुढे नेण्याचे हे व्यासपीठ आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बर्लिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. पुढच्या व्हिडिओपासून आपण नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे MCQ डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लॉ CETचं सिरियसली प्रिपरेशन करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ CETचं बुक तुम्हाला Amazon वरती अवेलेबल झालेलं आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन, टॉपिक वाईज प्रॅक्टिस टेस्ट, प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर, स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा या बुकमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि लॉ CETचं प्रिपरेशन सुरू करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. थँक्यू.